उष्माघातापासून बचाव आणि पर्यावरण संरक्षण. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका. पर्यावरण रक्षणासाठी आत्ताच पावले उचलणे गरजेचे. राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून उन्हाच्या तीव्र झळांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या कडक उन्हामुळे नागरिकांमध्ये उष्माघात, हीट स्ट्रोक होण्याचा धोका प्रचंड वाढला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते सिमेंटचे वाढते शहरीकरण आणि घटणारे जंगल क्षेत्र यामुळे तापमानात ही अनपेक्षित वाढ होत आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आरोग्य जपण्यासोबतच पर्यावरण रक्षण करणे हाच एकमेव कायमस्वरूपी उपाय आहे. उष्माघातापासून बचावासाठी तातडीचे उपाय. भरपूर पाणी प्या. तहान नसली तरी दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी, लिंबू पाणी, ताक किंवा ORS प्या. दुपारचे ऊन टाळा. दुपारी 12 ते दुपारी 4 या वेळेत अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. सुती कपडे वापरा. बाहेर जाताना फिकट रंगाचे सैल सुती कपडे वापरा आणि डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवा. डोळे आणि त्वचेचे रक्षण. उन्हात निघताना गॉगल आणि छत्रीचा वापर करा. तापमान कमी करण्यासाठी पर्यावरण संरक्षणाचे उपाय. एक व्यक्ती एक झाड. उष्णता कमी करण्याचा एकमेव नैसर्गिक मार्ग म्हणजे वृक्षारोपण. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून ते जगवलं पाहिजे. सिमेंटचा वापर कमी करा. घराच्या छतावर पांढरा रंग लावा ज्यामुळे घरातील तापमान कमी राहते. पाण्याचा पुनर्वापर. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करा. वाहनांचा मर्यादित वापर. प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा, बसमधून प्रवास किंवा सायकलचा वापर वाढावा. प्रशासनाचा इशारा. उष्माघाताची लक्षणे जसे की तीव्र ताप, चक्कर येणे, उलट्या होणे किंवा डोकेदुखी दिसल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा. निसर्गाचा समतोल राखल्याशिवाय भविष्यातील उन्हाळ्याचे चटके कमी होणार नाहीत असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिलाय. सिटी इंडिया न्यूजसाठी गोरेगाव तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे.